नमस्कार. लोकमत भक्तीच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. घर आनंदी ठेवण्यासाठी, घरातल्या लोकांचे मन प्रसन्न ठेवण्यासाठी वास्तू उपायांबद्दल आपण बोलत आहोत. आणि आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. आता आपण वळणार आहोत धातुशास्त्राकडे. अर्थात कोणत्या धातूच्या वस्तू आपण घरात कोणत्या दिशेला ठेवल्या असता आपल्या घरातील दोष दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार मॅम. आजच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही आम्हाला बरंच सांगितलं, कलर, शेप म्हणजे रंग, आकार, तर आता लेआउट, फ्लोरिंग, त्याचं वजन कुठल्या, तर आता पुढे तुम्ही काय सांगाल की कुठला प्रिन्सिपल हे इम्प्लिमेंट होतं इंटिरियर मध्ये? वास्तू इंटिरियर मध्ये नेक्स्ट असं आहे की आपण त्याला धातुशास्त्र म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर वृक्षशास्त्र पण आहेच आहे. सो तो धातुशास्त्रामध्ये खूप जास्त असं वास्ट असा आहे टॉपिक अगेन. मग वास्तू इंटिरियर्स मध्ये वापरत असताना बऱ्याचदा आजकाल काय झालेलं आहे की मार्केटमध्ये खूप सारे कॉपरचे आर्टिफॅक्ट्स आलेले आहेत, तसेच काही सिल्वरिश पण आर्टिफॅक्ट्स वगैरे आलेले आहेत. तर या मेटलचा वापर करून सुद्धा तुम्ही त्या दिशेचे जे पण एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूताज आहेत, ते बॅलन्स करू शकतो. त्या पंचमहाभूतांना बॅलन्स करण्यासाठी आपण धातुशास्त्राचा हा इंटिरियर मध्ये वापर करून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं की जसं आपण आग्नेयाला बघितलं किंवा पूर्वेला बघितलं तर मोस्टली आग्नेयाला असं असेल किंवा दक्षिणेला असेल तर आपण कॉपरचा जर आर्टिफॅक्ट वगैरे तिथे काही लावला आणि त्यातल्या त्यात आपण चौकोनी शेप मध्ये तो वापरला तर तिथे फॉर्म पण आला, तिथे धातू पण आला आणि तो डिरेक्शनला तिथे बॅलन्स पण केलं. सो तिन्ही गोष्टी तिथे त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी मदत करेल इंटिरियर्स मध्ये. त्यामुळे घरात आल्यानंतर एक प्रकारचं जे आपण इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत वास्तू इंटिरियर मध्ये, एक्सपिरियन्स एलिव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व बॅलन्स झाल्यामुळे विचार जे पण घरात आल्यानंतर संथ गतीने वाढला बेसिकली. म्हणून तिथे धातू वापरत असताना समजा आता तिथे बेड आलाय, दक्षिणेच्या रूम मध्ये बेड आलाय, तर बेडच्या बॅकला जे पण कुशनिंग वगैरे करतात डिझायनिंग मध्ये, बेड बॅक करतात, तर तिथे पण आपण कॉपरची शीट वगैरे अशी वापरू शकतो आणि त्या ह्याला लपवू शकतो बेसिकली. कारण की ते काय कॉपरची शीट इंटिरियर्स मध्ये दिसतेच असं नाही. समजा तुम्ही कॉपरच्या शीटचं काहीतरी डिझायनर एलिमेंट तयार केला किंवा एखादा आर्टिफॅक्ट वगैरे तयार केला, देन यू कॅन डू इट, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. सेम तसंच जर पश्चिमेला आपण आलो आणि पश्चिमेला समजा असं असेल की थोडंसं इम्बॅलन्स वाटत असेल, पश्चिमेला जनरली कसं आहे वायू असल्यामुळे वायू जसा गोल 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 वाहतो किंवा अस्ताव्यस्त वाहतो किंवा त्याला असं काही खूप म्हणजे स्पेसिफिक असा काही शेप नसतो किंवा स्पेसिफिक असं काही त्याचं सर्क्युलेशन नसतं. सो तिथे जर आपण त्याला थोडं बॅलन्स करण्यासाठी थोडंफार आपण जर तिथे ब्रासचं काही आर्टिफॅक्ट वगैरे तिथे लावलं किंवा ब्रासचं पॅनलिंग आजकाल डिझायनिंग मध्ये वापरतात किंवा ब्रासची भांडी आजकाल नाही का बऱ्याच घरांमध्ये ब्रासचे छोटे छोटे असे भातुकली मध्ये वगैरे वापरतात, तर तिथे जर आपण ब्रासचे ते एलिमेंट्स लावले आणि त्याला एक आर्टिफॅक्ट म्हणून वापर केला तर त्यांनी अगेन जसं म्हटलं की तिथे ती दिशाचं जे पण एलिमेंट आहे ते पण बॅलन्स होईल आणि इंटिरियर मध्ये दिसताना सुद्धा ते जरा वेगळं आणि युनिक दिसू शकतं. म्हणून जर एखाद्या इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला तिथे ब्रासचं काही एलिमेंट वापरायचं असेल आणि तिथे पश्चिम त्या घरामध्ये आपल्याला पश्चिमेची भिंत वगैरे अवेलेबल होत असेल तर हरकत नाही, तिथे आपण वापरू शकतो. आणि तिथे जर बेड आला असेल तर बेडचा जो हेड आहे तो जर आपला पश्चिमेला असेल तर तिथे बेडबॅकला सुद्धा आपण ब्रासचं पॅनलिंग वगैरे आतमध्ये आपण टाकू शकतो. कारण की ब्रासला खूप जास्त सुशोभित करता येण्यासारखं होत नाही अंटिल अँड अनलेस कुठल्या आर्टिफॅक्ट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत नाही, तर त्यामुळे आपण तिथे ते धातू वापरू शकतो. तसं नैऋत्यमध्ये सुद्धा जमिनीच्या तिथे खालच्या बाजूला वगैरे वास्तुशास्त्रात हे केलं जातं. बेसिकली वन ऑफ द रेमेडी आहे की तिथे लीड वापरलं जातं, शिसं जे आपण पेन्सिलचं टोक असतं ते शिसं वापरलं जातं. तर शिशाच्या मुळे काय होतं की तिथला जो पृथ्वी तत्व आहे तो
चांगल्या प्रकारे बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे शांत राहतो, संथ राहतो. बेसिकली काय आहे, वास्तुशास्त्रामध्ये नैऋत्य हा रिलेशनशिपसाठी आहे. अच्छा. आणि वास्तुशास्त्रात तिथे पृथ्वी तत्व आहे, जड सगळ्यात जास्त पृथ्वी तत्व आहे. म्हणून जर रिलेशनशिपला बॅलन्स करण्यासाठी तिथे जर आपण इंटिरियर मध्ये शिशाचं जर फ्लोरिंग वरती काही ठेवलं, आपण शिशाची प्लेट वगैरे, आणि मग त्याच्यावरती काही असं एखादं साईड टेबल आणि तसं काही केलं तर तसं पण आपण करू शकतो, सो दॅट त्या दिशेला आपण बॅलन्स करू शकतो, असं आहे. पण असं काही नाहीये की तुम्ही शिशाचं वापरलं पाहिजे, कारण की इट्स अ हार्मफुल मेटल ऑल्सो, सो इट शुड नॉट बी ओपन टू थिंग्स. सो म्हणूनच आम्ही सांगतो की शक्यतो जमलं तर वास्तुशास्त्रात असं सांगतो की जमिनीच्या आत पुरलं, भिंतीच्या आत पुरलं तर उत्तम राहील, अशा हिशोबाने. सो असे काही धातुशास्त्र पण आहेत. तसंच सेम आपण जर ईशान्येला गेलो, उत्तरेला गेलो तर तिथे पाणी आहे, तिथे जलतत्व आहे. सो तिथे जर आपण सिल्वर म्हणजे आपलं चांदी आहे, तिथलं जर समजा चांदीचं एक्झाम्पल सांगते, समजा नॉर्थला तुमचं एखादं मार्बलचं टॉपचं असं डायनिंग टेबल आहे, उत्तरेला तुमचं डायनिंग एरिया आहे, तर तिथं मार्बलचा डायनिंग टेबल ठेवला आणि त्याच्यावरती छान चांदीचं असं कलश वगैरे ठेवला आणि त्याच्यातून आपण पाणी पित असो, तर तो अगेन इंटिरियर्स मध्ये सुद्धा तो एक प्रकारचा दिसायला खूप सुंदर दिसतो. तुम्ही जर बघितलं इंटिरियर्स मध्ये मार्बल आणि चांदीचा कलर किंवा रिअल चांदी किंवा चांदीचा कलर खूप छान जातो, एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो. सो तिथे जर आपण तशा पद्धतीने वास्तू इंटिरियर्स मध्ये त्या डायनिंग टेबलावरती आपण चांदीची भांडी वगैरे असं डेकोरेट केलं, स्टायलिंग केलं, तरी ते खूप छान दिसतं आणि तो त्या भागाला एलिमेंट बॅलन्स करतो. सो ज्या इंटिरियर डिझायनर्सला, आर्किटेक्ट्सला समजा चांदी पण वापरायची असेल किंवा चांदीचं काही कलर सिल्वरिश वगैरे वापरायचं असेल, फॉर एक्झाम्पल मिरर पण तुम्ही बघता आजकाल बरेच, त्या टॉपिक वरती पण आपण येऊ, पण धातुशास्त्रामध्ये तिथे सिल्वर खूप छान. सो ओव्हरऑल असं बघितलं तर धातूचा पण आपल्या बॉडीवर, आपल्या विचारांवर हा परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा धातूचा सूक्ष्म रूपाने त्यांच्या पावडर फॉर्मॅटमध्ये किंवा त्याच्या गोळी फॉर्मॅटमध्ये वगैरे दिलं जातं. सो धातूला पण तेवढंच महत्व आहे. इन इंटिरियर्स ऑल्सो आजकाल ट्रेंड चालली आहे की पितळीचं, कॉपरचं म्हणजे तांब्याचं, चांदीचं कलर असलेला ऑक्सिडाइज्ड वगैरे असे आर्टिफॅक्ट्स वगैरे वापरणं आजकाल खूप ट्रेंड मध्ये आलेलं आहे. सो म्हणून मी धातुशास्त्र हे इंटिरियर्स मध्ये, वास्तू इंटिरियर्स मध्ये इनकॉर्पोरेट करते. आणि काही ठिकाणी क्लायंटला हवं असेल की मला हे कॉपरचं आर्टिफॅक्ट आवडले तर ते कुठे लावायचं, तर ते अशा पद्धतीने आपण साऊथ ईस्टच्या भागामध्ये वगैरे वापरू शकतो, अशा पद्धतीने. सो ते मिरर्स तुम्ही जसं म्हणालात, तर ते गुड बाय मिरर्स असं काही कॉन्सेप्ट चालते सध्या खूपच. तर ती मध्ये त्या सिल्वर कलरमुळे इट्स ट्रेंडिंग की ते त्याचा काही वेगळा एलिमेंट म्हणजे त्याचा काही वेगळा प्रिन्सिपल आहे मिररचा? सी, पहिलं तर इंटिरियर डिझायनर्सला मिरर्स आवडतात. अच्छा. का विचाराल तर वन ऑफ द मेजर रिझन इज की घरं आता छोटी व्हायला लागलेली आहेत आणि आपल्याला दर्शवायची मोठी त्याने डेप्थ दिसते. बेसिकली त्यांनी तो भाग वाढण्यासारखा वाटतो. म्हणून मिरर्सचा वापर आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सला वापरायला मजा येते. मोस्टली ऑफिसेसमध्ये किंवा घरांमध्ये वगैरे मिरर्सचा वापर मजा येते करताना. म्हणून त्या प्रिन्सिपल वरती येऊयात की काही पॅनलिंग आपण करतो इंटिरियर मध्ये. ओके. सो त्या मिररचा एक प्रिन्सिपल आहे म्हणून त्याचा वापर होतो. इंटिरियर्स मध्ये प्रिन्सिपल असा आहे की त्याला डेप्थ मिळते आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचं प्रिन्सिपल असं आहे की मिरर्स या शक्यतो पॉझिटिव्ह डिरेक्शन्सला असतील. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये उत्तर, ईशान्य या भागांमध्ये मिरर असेल तर तिथे असं म्हणू शकतात किंवा तिथे डेप्थ वाढते. म्हणजे समजा तुमचं उत्तर बंद आहे, ईशान्य बंद आहे तुमचं, आणि तिथून तर तुम्हाला जसं सांगितलं की क्वालिटी ऑफ लाईट आणि क्वालिटी ऑफ एअर किंवा तिथला जो कुलिंग इफेक्ट आहे किंवा रिलॅक्सिंग इफेक्ट आहे तो आपल्याला मिळायचा असेल तर शक्यतो मिरर्स तिथे असतील तर खूपच सुंदर. जसं पूर्वेतून तुमच्या फ्लॅटची समजा एंट्री असेल आणि उत्तर ईशान्येमध्ये तुमचं लिव्हिंग रूम असेल, तिथे डायनिंग एरिया वगैरे आहे,
तर मोस्टली आजकाल इंटिरियर मध्ये डायनिंग एरियाच्या मागच्या वॉलला वगैरे मिरर्स वगैरे सजेस्ट करतात. सो तिथे पण सजेस्ट करतात किंवा एंट्री पॉइंटलाच एक गुड बाय मिरर असतो, कारण की जाताना येताना आपण आपल्याला सवय असते ना सारखं आरशात बघायची की आपण नीट आहोत का, व्यवस्थित आहोत का, बाहेर जाताना केस वगैरे व्यवस्थित आहेत का, आपली ड्रेस वगैरे व्यवस्थित. म्हणून इंटिरियर मध्ये आता ट्रेंडिंग जे चालू आहे ते गुड बाय मिरर. तोच जर वास्तुशास्त्राप्रमाणे त्या डिरेक्शनला आला तर अगेन इट विल ऍक्ट लाईक अ रेमेडी. इट विल ऍक्ट लाईक की त्या डिरेक्शनचा जो पण एलिमेंट आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी तो मदत करतो. म्हणून असे काही पॅनलिंग पण आहेत. तर जसं मी आता मिरर पॅनलिंग सांगितलं तसंच स्टोन पॅनलिंग पण आहे, स्टोन क्लॅडिंग पण आहे. तर क्लॅडिंग आणि पॅनलिंग हा एक टेक्निकल इंटिरियरचा शब्द आहे. सो पॅनलिंग क्लॅडिंग म्हणजे काय की त्या भिंतीवरती आपण तो स्टोन लावतो. तर तो लावण्यासाठीची जी एक टेक्निक आहे त्याला आपण क्लॅडिंग किंवा पॅनलिंग म्हणतो. सो जसं तुम्हाला माहिती की दगड बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला स्टोन बघितल्यानंतर हेवीनेस जाणवतो. सो आता तर तुम्हाला इतक्या ह्याच्यामध्ये लक्षात येत असेल की शक्यतो जडत्व आपल्याला करायचं ते दक्षिण, नैऋत्य, पश्चिम या भागात करायचं. मग शक्यतो जमलं तर दक्षिणेला आणि नैऋत्येला जर आपण स्टोन पॅनलिंग केलं त्या डिरेक्शनला तर तिथला पृथ्वी तत्व चांगला बॅलन्स होतो. आणि उत्तरेला आणि ईशान्येला समजा मिरर पॅनलिंग केलं तर ऑफकोर्स तिथली डेप्थ वाढते, तिथली रूम साईज इल्युजनरी वेनी अशी मोठी वाटते. इल्युजनरी इफेक्ट असा जाणवतो की ती वाढवलंय. आणि कधीही जर उत्तर वाढली, ईशान्य वाढली किंवा अशा पद्धतीने बॅलन्स्ड वेनी वाढली आहे तर दिसायला सुद्धा जरा मोठे घर वाटायला लागतं. म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी हे दोन पॅनलिंग इंटिरियर्स मध्ये, वास्तू इंटिरियर्स मध्ये आपण त्या दिशेला लावले तर त्या पद्धतीने आपण त्या एलिमेंटला बॅलन्स करू शकतो. आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जो एंड युजर आहे किंवा उपभोक्ता आहे त्या स्पेसचा तो भोगू शकतो की अरे जर उत्तरेला आणि ईशान्येला मिरर्स आहेत तर एक रिलॅक्सिंग इफेक्ट जाणवू शकतो तिथे डेप्थ आल्यामुळे. आणि प्लस सेम थिंग साऊथला आणि साऊथ वेस्टला समजा स्टोन पॅनलिंग असेल, दगड ओझं असेल तर तिथं एक प्रकारचं संथ गतीने विचार धावतायत, एकदम खूप जास्त रश नाही वाटत आहे. ह्याचा इफेक्ट हा एंड युजर घेऊ शकतो, त्याचा परिणाम त्याला जाणवायला लागतो. सो हे झाले पॅनलिंग. आता लास्ट बट नॉट द लिस्ट अजून भरपूर सारे प्रिन्सिपल्स आहेत पण आपण ठराविक घेतले जे आजकाल ट्रेंडी आहेत इंटिरियर्स मध्ये. सो ट्रेंडी आजकाल काय विचाराल तर वास्तुशास्त्रामध्ये म्हणतो आणि इंटिरियर्स मध्ये आपण म्हणू शकतो प्लांट थेरपी बेसिकली. सो प्लांट थेरपी मध्ये असं आहे की इंटिरियर मध्ये सुद्धा ना इंडोर प्लांट्स वापरले जातात. ओके, कशासाठी? अगेन आपण त्या घरात त्या स्पेस मध्ये आल्यावर मस्त वाटावं, छान वाटावं, रिलॅक्सिंग वाटावं यासाठी. सो बेसिकली प्लांट थेरपी म्हणजे काय, वृक्षशास्त्र म्हणजे काय की त्या म्हणजे इंटिरियर मध्ये तुम्ही कुठेही कुठलेही इंडोर प्लांट्स वापरू शकता. मग ते आउटडोर प्लांट्स नाही कन्सिडर होत का? म्हणजे आपण बाल्कनी मध्ये बाहेर ठेवतो ते आपल्या म्हणजे ते कन्सिडर होत नाही का? इंटिरियर प्लांट्सच महत्वाचा रोल प्ले करतात? नाही, दोन्हीही इफेक्ट देतात. कारण की घरामध्ये किंवा ऑफिसेस मध्ये जर बाल्कनीज असतील तर बाल्कनीज मध्ये आपल्याला आउटडोर प्लांट्स ठेवायला लागतात बेसिकली. आणि इंटिरियर मध्ये म्हणजे आंतरिक स्पेस मध्ये, आतल्या स्पेस मध्ये आपल्याला इंडोर प्लांट ज्याला सनलाईट इनडायरेक्ट लागतो, डायरेक्ट लागत बेसिकली. सो त्याच्यामध्ये जर आपण आलो तर ॲलोवेरा प्लांट आहे किंवा आपण असं म्हटलं तर मनी प्लांट आहे. त्याला इनडायरेक्ट लाईट लागते, त्याला डायरेक्ट सनलाईट लागत नाही. आणि त्यातल्या त्यात जर सूक्ष्मरित्या बघितलं तर मनी प्लांट मध्ये पण थोड्या अर्थामध्ये जलतत्व आहे. तर जलतत्व म्हणजे उत्तर ईशान्येचं तत्व आहे. सो तिथे जर आपण पाणी म्हणजे एखाद्या ब्लू कलर तिथे चालतो जसं रंगशास्त्रामध्ये सांगितलं तर ब्लू कलरच्या ग्लासच्या बॉटलमध्ये जर समजा आपण पाणी टाकलं आणि जसं मी सांगितलं सिल्वर म्हणजे धातुशास्त्र म्हणजे थोडं चांदी टाकलं आणि मग मनी प्लांट टाकलं तर एकतर मनी प्लांट हे तुम्हाला ऑक्सिजन तर देतच देतं, त्यात डोळ्याला पण खूप सुदिंग वाटतं ते. आणि तेवढ्या प्रमाणाचा ग्रीन कलर उत्तर ईशान्येला चालतो.
असं आहे. तेवढ्या प्रमाणामध्ये चालतो. अगदी मनी प्लांट म्हणजे पण आपण इंडोर मध्ये खूप मोठं झाड लावत नाही त्याचं. सो तेवढ्या प्रमाणामध्ये एखाद्या ब्लू बॉटलमध्ये पाणी घालून चांदीचा एखादा मोती किंवा चांदीचं एखादा मणी टाकून त्याच्यात मनी प्लांट ठेवला तर इट विल ऍक्ट लाईक अ रेमेडी फॉर द नॉर्थ बेसिकली असं आहे. आणि अगेन इन इंटिरियर्स ऑल्सो इंटिरियर डिझायनर्स दे कॅन इनकॉर्पोरेट दिस काइंड ऑफ अ रेमेडी किंवा दिस काइंड ऑफ अ डिझाईन इन देअर स्पेस इन देअर इंटिरियर डिझाईन. म्हणून इंटिरियर्स मध्ये अगेन प्लांट थेरपीज येतात की जे पण ऑक्सिजन एमिट करतात ते आपण इंटिरियर्स मध्ये वापरू शकतो. आणि वास्तुशास्त्रात सुद्धा निसर्गाबरोबर एक टाइप ऑफ कनेक्ट करण्यासाठी जर आपण इंडोर प्लांट्स घरामध्ये वापरले तर ते ऑक्सिजन सोडत असल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेत असल्यामुळे तुमचं जे पण एअर क्वालिटी आहे ते इन्क्रीज करतात. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही डिरेक्शन्सला ठराविक जसं साऊथला आपण ॲलोवेरा प्लांट ठेवलं तर एक तर तो औषधी पण आहे प्लस तो नैऋत्येला बॅलन्स पण करतो. नैऋत्य आणि दक्षिणेला बॅलन्स पण करतो, पृथ्वी तत्वाला बॅलन्स करतो. सो जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे चौकोन चालतो दक्षिणेला आणि नैऋत्याला. तर दक्षिणेच्या त्या भागामध्ये जर आपण जैसलमेरी राजस्थानी जो स्टोन असतो त्याच्यामध्ये जर एखादा आपण प्लांटर ठेवला आणि त्याच्यामध्ये जर आपण ॲलोवेरा प्लांट ठेवला दक्षिणेला तर इट विल ऍक्ट लाईक अगेन रेमेडी आणि दिसायला सुद्धा ते खूप सुंदर दिसतं. सो ऍज अन इंटिरियर डिझायनर मी सुद्धा हे 20 वर्ष झालं आम्ही हेच बघतोय की कसं कंबाईन करू शकतो की ज्याच्यामुळे जो पण एंड युजर आहे त्याचा जो पण एक लाईफचा जो एक्सपिरियन्स आहे तो एलिव्हेट कसा करता येईल. आणि तिथले जे पण पंचमहाभूताज आहेत ते घराचे पंचमहाभूताज आणि आपल्या बॉडीचे पंचमहाभूताज हे बॅलन्स होऊन सिंक्रोनाइज होऊन त्या उपभोक्त्याला भरपूर त्याचा एक इफेक्ट व्हावा. समजा तो एंड युजर 5 दिवसाची मेहनत घालत असेल आणि त्याला 5 दिवसाचं फळ मिळत नसेल तर आज नाही तर उद्या त्याला त्याचा इफेक्ट जाणवल्यामुळे त्याला असं वाटणार काहीतरी चुकलंय का मग माझं. मग त्यावेळेस तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर करून घेण्यात काही पॉइंट नाही. सो घर हे खूप चांगलं माध्यम आहे, ऑफिस हे खूप चांगलं माध्यम आहे. जर त्याच्यात मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे इंटिरियर वास्तुशास्त्राप्रमाणे करू शकता, पण त्यातल्या त्यात आपण जे हे बोललो की लेआउटिंग, जडत्व, शेप्स, रंग, धातू किंवा स्टोन्स, मिरर्स, प्लांट्स हे त्यातल्या त्यात इंटिरियर्स मध्ये वापरत असताना ट्रेंडच्या हिशोबाने, शेप्सच्या हिशोबाने जर तुम्ही त्याला वास्तू इंटिरियर करून घेतलं त्या स्पेसला तर तिथली एनर्जी बॅलन्स होते. आणि ती जर एनर्जी छान प्रकारे बॅलन्स झाली तर एंड युजरला म्हणजे तिथे जो उपभोग घेतोय त्या स्पेसचा त्याला कुठे ना कुठेतरी कनेक्टिंग वाटेल. जसं आपण घरात आल्यानंतर नाही का आपल्याला रिलॅक्सिंग पाहिजे असतं, आपले विचार आता जरा थंड व्हावेत, संथ व्हावेत असं वाटत असतं. तर तो जो इफेक्ट आहे तो वास्तू इंटिरियरमुळे आणि या प्रिन्सिपल्समुळे हे जे पण मार्ग आहेत वास्तू इंटिरियर अप्लाय करण्यासाठीचे ते ठराविक जे मार्ग जर आपण केले तर त्या व्यक्तीला खूप छान ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खूप छान रिझल्ट येतो. आणि हा एक्सपिरियन्स आहे माझा आणि माझे हजबंड राज आमच्या दोघांचा तो एक 20 वर्षाचा एक अभ्यास आहे आणि त्याचा एक एक्सपिरियन्स आम्ही स्वतः पण घेतोय आणि घेत राहतोय. आणि आमचे बरेचसे जे पण क्लायंट्स आहेत इंटिरियरचे क्लायंट किंवा वास्तुशास्त्राचे तेही त्याचा उपभोग घेत आहेत. सो वास्तुशास्त्र हे खूप आता पॉसिबल नाही करता येण्यासारखं की बंगलो आउटस्कर्ट्स ऑफ सिटीज म्हणजे गावांमध्ये वगैरे येस तुम्ही बंगलोज एक्सटर्नली बांधताना वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपलवरती एक्सटिरियर बांधू शकता, पण इंटिरियर सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे केलं पाहिजे. हे नुसतंच तुम्ही आग्नेयला किचन आणि नैऋत्येला बेडरूम हे जनरल वास्तू एक्सटिरियर करून ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचा रिझल्ट येईलच असं नाही, येईल पण त्याचा अजून चांगला इफेक्ट पाहिजे असेल तर वास्तू इंटिरियर हे सगळ्या स्पेसेसमध्ये लागू होणार. आणि खूप सोपा मार्ग आहे तो आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये की तुम्ही वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपलनुसार अंतर्गत रचना केली तर तुम्हाला सोप्या मार्गे तुम्ही जे हार्डवर्क स्मार्टवर्क करताय लाईफमध्ये त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागेल. कमी
कमी मेहनतीत नाही, पण राईट अमाऊंट ऑफ मेहनतीमध्ये राईट अमाऊंट ऑफ फळ मिळेल, योग्य ते फळ मिळेल योग्य वेळेमध्ये बेसिकली. कारण की सगळ्यांकडे 24 तास आहेत आणि घरं छोटी होत. सो दिस इज हाऊ वास्तू इंटिरियर्स. खूप छान. तुम्ही आम्हाला वास्तू इंटिरियर्सचा बेसिक ते त्याचे प्रिन्सिपल्स याबद्दल खूप छान डिटेल मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मी लोकमतचं आणि प्राजक्ता तुमचं मी खरंच आभार व्यक्त करते की तुम्ही मला इथे बोलवलंत आणि मला बोलण्याची संधी दिली. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. धातू याने सुद्धा आपण आपल्या घरामध्ये कशा प्रकारे वास्तू उपाय करू शकतो हे आजच्या भागामध्ये आपण पाहिले. मित्रांनो, नक्कीच या सगळ्या चर्चेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील. या सगळ्या गोष्टींचा उपाय तुम्ही सुद्धा तुमचं घर आनंदी करण्यासाठी नक्कीच करा. पाहत रहा लोकमत भक्ती. धन्यवाद.